बातमी. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आधीच राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असताना महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील पंडित कॉलनी परिसरातच रस्ता खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने महापालिकेच्या कामकाजावर आणि रस्त्यांच्या गुणवत्तेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शहरभर खड्ड्यांविरोधात आंदोलने सुरू असताना महापालिकेच्या दारातच रस्ता खचल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. स्वतःच्या कार्यालयासमोरील रस्ताच सुरक्षित ठेवता येत नसेल तर संपूर्ण शहराची अवस्था काय असेल असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून वाहतूक वळवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अभियंते घटनास्थळी दाखल झाले असून भगदाड बुजवण्याचे आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या घटनेमुळे नाशिकमधील निकृष्ट दर्जाची रस्ते कामे, पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा अभाव आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. शहरात खड्ड्यांमुळे अपघात, आंदोलन आणि नागरिकांचा संताप सुरू असतानाच महापालिकेसमोरच रस्ता खचल्याने हा विषय अधिकच चर्चेचा ठरलाय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.